नमस्कार, आपण पाहतात शक्ती न्यूज मराठी। इलेक्शन आहे काय तर पैसे देतील लोक, कोण कशाला पैसे देत आहेत? त्याला खोटा आरोप केला आणि आम्ही उद्या कायदेशीर नोटीस आपण नुकसानीचे प्रमाणपत्र देणार आहोत। आणि मी कुठल्या पक्षात राहावा हा माझा प्रश्न आहे ना, मला स्वतंत्र आहे। शिवसेना जिल्हाध्यक्ष यांनी केलेले आरोप राजीव साबळे यांनी फेटाळले आहेत। वाचाळवीरांवर कायदेशीर कारवाई करणार असे त्यांनी म्हटले आहे। खासदार सुनील तटकरे यांच्याकडून राजीव साबळेंना 10 कोटींचे आमिष आणि नगरसेवकांना 25 लाखाची ऑफर दिल्याचे आरोप शिवसेना रायगड जिल्हाध्यक्ष प्रमोद घोसाळकर यांनी केले आहेत। राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार सुनील तटकरे यांच्यावर थेट आरोप करत म्हटले आहे की शिवसेनेची माणगाव नगरपंचायत फोडण्यासाठी तटकरे यांनी नगरसेवकांना 25 लाखांची आणि राजीव साबळे यांच्या शिक्षण संस्थेला तब्बल 10 कोटी रुपयांची लालच दाखवली आहे। यावर आता राजीव साबळे यांनी थेट उत्तर देत सगळे आरोप फेटाळले आहेत। साबळेंनी हेही सांगितले की नगरसेवकांना कोणतेही पैसे दिले गेले नाहीत। या निराधार आरोपांमुळे माझी व संस्थेची प्रतिमा मलिन होत आहे। त्यामुळे प्रमोद घोसाळकर यांना लवकरच कायदेशीर नोटीस पाठवली जाणार आहे। तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रवेशावर शिक्कामोर्तब केला आहे। स्कूलचा गंगूबाई संभाजी शिंदे स्कूलचा त्यावेळेला शिंदे साहेबांच्या उपस्थितीमध्ये त्यांच्या हस्ते कार्यक्रम झाला। याच्या उपस्थितीमध्ये जेव्हा त्यांनी तटकरे साहेबांनी तिथेच डिक्लेअर केलं की 5 कोटीचा निधी मी या शाळेच्या अर्धवट राहिलेल्या प्रकल्पाला देणार आहे, त्यावेळेला प्रमोद घोसाळकर पण तिथेच होते। तर त्यांनी आक्षेप का नाही घेतला? भरत शेठ होते, त्यांनी का नाही आक्षेप घेतला? उदय सावंत होते, त्यांनी का नाही आक्षेप घेतला? उलट उदय सावंत आणि भरत शेठकडे मी 50 वेळा गेलो असेल या CSRसाठी। उलट उद्योगमंत्री म्हणून त्यांचं खरं काम होतं आपल्या एखाद्या शैक्षणिक कार्याला मदत करावी, पण त्यांनी कुणीही केलेली नाही। तटकरे साहेबांनी आज आम्हाला मदत केलेली आहे। तटकरे साहेब नेहमीच मदत करत असतात शिक्षण संस्थेला आमच्या, आम्हाला जागा मिळून दिल्या, आम्हाला सगळं म्हणजे वेळोवेळी मदत करत आलेले आहेत आणि त्यामुळे प्रश्न येत नाही आहे दबाव आणण्याचा कोणी। आणि मी कुठल्या पक्षात राहावा हा माझा प्रश्न आहे ना, मला स्वतंत्र आहे। मी निवडून आणलेलं आहे, माझ्या पॅनलवरचं निवडून आणलेलं आहे, तर ते काय माझ्याबरोबरच राहणार। तर पैसे देऊन घेऊन होते का नाही हे अनेक वेळा राष्ट्रवादी गेला होता, सारखे गेले होते, त्यांना माहिती किती पैसे मिळतात वगैरे। आम्हाला पैशाचा संबंधच नाही, आम्हाला कधी पैशाच्या बाबतीत तुम्ही नाव पण माझं कधी ऐकलं नसेल पैसे घेण्याच्या संदर्भात। त्यामुळे पैसे घेण्यास विषय नाही। आम्ही प्रमोद घोसाळकरला कायदेशीर नोटीस पाठवून द्या। आता इलेक्शन आहे काय तर पैसे देतील लोक, कोण कशाला पैसे देत आहेत? त्याला खोटा आरोप केला आणि आम्ही उद्या कायदेशीर नोटीस आपण नुकसानीचे प्रमाणपत्र देणार आहोत।